नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझं फेवरेट इक्वेशन ऑन ट्रस्ट म्हणजे विश्वास, आणि एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून दाखवतो. त्या ट्रस्ट म्हणजे विश्वास इज इक्वल टू रिलायबिलिटी इंटू क्रेडिबिलिटी इंटू पर्सनबलनेस डिवायडेड बाय सेल्फ इंटरेस्ट. सिंपल एक्झाम्पलने सांगतो तुम्हाला. सपोज एक तुमचे मॅथ्सचे टीचर आहेत, गणित शिकवतात, ट्युशन टीचर आहेत, तुम्ही शाळेत आहात, तुम्हाला ते गणित शिकवतात. रिलायबिलिटी म्हणजे लेटचे तुमचा क्लास रोज 7 वाजता असतो संध्याकाळी, तर ते नेहमी 7 वाजता येतात का तुमच्या क्लाससाठी? का लेट असतात, कधी येतात कधी नाही येतात. त्यांच्या क्लासमध्ये पुस्तकं, चॉक, बोर्ड, लाईट, पंखा सगळं चालू असतं का कन्सिस्टंटली? म्हणजे ते रिलायबल आहेत का? नंबर 2, क्रेडिबिलिटी म्हणजे जे ते तुम्हाला शिकवत आहेत ते त्यांना नीट येतं का? त्यांचं डीप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे का त्या सब्जेक्टवर? का वर्णच आहे? म्हणजे ते क्रेडिबल आहेत का, एक्सपर्ट आहेत का? थर्ड म्हणजे पर्सनबलनेस म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा जो हावभाव आहे, त्यांचा जो प्रेझेन्स आहे, त्यांनी तुम्ही खुश आणि आनंदी होता का त्यांनी ते रागीट आहे, चिडके आहे, त्यांना बघून असा त्रास होतो, असे आहेत. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय सेल्फ इंटरेस्ट म्हणजे त्यांचा स्वार्थ आहे का तुमच्या परफॉर्मन्समध्ये, की मला किती फीज मिळतील, मला किती रेकग्नेशन मिळेल, माझा फोटो येईल का पेपरामध्ये की हे टीचर आहे या स्टुडंटचे? का त्यांना असं वाटतं की हा माझा स्टुडंट, काही माझी स्टुडंट खूप पुढे जाऊ दे आणि मला त्याच्यातच आनंद आहे. तर रिलायबिलिटी, क्रेडिबिलिटी आणि पर्सनबलनेस खूप हाय असला आणि सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वार्थ खूप कमी असला म्हणजे ट्रस्ट मॅक्सिमम असतो. दॅट इज द हायेस्ट ट्रस्ट रिलेशनशिप. तर तुम्ही जर उद्योजक आहात, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये काम करतात किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण, तर तुम्ही कुठलीही वन इक्वेशन रिलेशनशिप बघाल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला पण जज करा की मी रिलायबल आहे का, मी क्रेडिबल आहे का, मी पर्सनबल आहे का, आणि मी किती स्वार्थी आहे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. कधी कधी आपण असतो, मला पण असं कधी खूप वाटतं की कुठल्या रिलेशनशिपमध्ये माझा स्वार्थ जास्त असतो, का माझी रिलायबिलिटी कमी असते, किंवा मला काही गोष्टी येत नाही तर माझी क्रेडिबिलिटी कमी, किंवा कुठल्या रिलेशनशिपमध्ये असं वाटतं की मला खूप राग येतो. असं सगळेजण परफेक्ट नसतात. पण जर आपण ह्याला इव्हॅल्युएट करू तर आपल्याला जास्त डीपर रिलेशनशिप्स, हाय ट्रस्ट रिलेशनशिप्स, कन्सिस्टंट लॉंग टर्म रिलेशनशिप्स बनवता येतील विथ आवर पेरेंट्स, विथ आवर स्पाउसेस, विथ आवर चिल्ड्रन, विथ आवर कॉलिग्स, विथ आवर बॉसेस, विथ आवर एम्प्लॉईज, जे काय असेल. ट्रस्ट इज अ युनिव्हर्सल ह्युमन फेनॉमेनॉन. ओके. जय महाराष्ट्र.